आणि आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। रिफायनरीच्या मुद्द्यावर आम्ही कोकणातील नागरिकांसोबत, उद्धव ठाकरे यांच्याकडून भूमिका स्पष्ट, संजय राऊतांची माहिती। कुडाळमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा, पक्षातील गळती थांबवण्यासाठी आयोजन, वैभव नायकांचं कार्यकर्त्यांना मार्गदर्शन, जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी पाठ फिरवल्याचं चित्र। सोलापुरातील जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळच्या सत्रामध्ये भरण्याची शक्यता, उन्हाचा तडाखा वाढू लागल्यानं 10 मार्चपासून शाळा सकाळी भरण्याची शक्यता, शिक्षण समितीच्या बैठकीमध्ये अंतिम निर्णय होणार। मुंबई नाशिक महामार्गावरील जुना कचरा घाट आजपासून बंद, रस्ता दुरुस्तीच्या कामानिमित्त घाट 4 दिवस बंद राहणार। राज्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयांची वेळ 2 तासांनी वाढवली। येत्या आर्थिक वर्षामध्ये रेडी रेकनरच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता असल्यानं दस्त नोंदणीसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला। फेब्रुवारीमध्ये देशामध्ये 21.48 लाख कोटींचा ऑनलाईन व्यवहार, जानेवारीच्या तुलनेमध्ये मूल्य 6.5% घटलं, मात्र व्यवहारांचं प्रमाण 33% वाढलं। सारख्या क्रमांकाचं मतदार कार्ड म्हणजे बोगस मतदान नव्हे, केंद्रीय निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। 2 वेगवेगळ्या राज्यांमध्ये एकसारखे मतदान ओळख क्रमांक असल्याची बाब समोर आल्यानंतर आयोगाचं स्पष्टीकरण। मुंबईमध्ये भांडवली बाजारातील कथित फसवणूक प्रकरणी माधवी बुच यांच्या विरोधामध्ये तक्रार दाखल करण्याचे आदेश, विशेष न्यायालयाकडून बुच यांच्यासह अन्य 5 जणांविरोधात गुन्हा नोंदवण्याचे आदेश। रणवीर अलाहाबादियाला पॉडकास्ट सुरू करता येणार, सर्वोच्च न्यायालयाचा रणवीरला मोठा दिलासा, पुढील आदेश येईपर्यंत अटकेला देखील स्थगिती।